बनते उपालींचं 1983 मध्ये निधन झालं. 84 मध्ये पहिला स्मृती दिन घेतला आम्ही. तो कार्यक्रम 20 वर्ष राबवला. कार्यकर्त्यांनी सुचवलं की याला धम्म परिषद का म्हणू नये. गेल्या 22-21 वर्षापासून आपण त्याला धम्म परिषदेमध्ये स्वरूप दिलं. हळूहळू 1 दिवसाऐवजी आता 2 दिवस, उद्याही आपल्याकडे धम्म परिषद राहणार आहे. विद्वान भंतेजे तास 2-2 तास बोलू शकणारे भंतेजे आमच्याकडे आलेले आहेत. आताच भंते भिकू यस नागसेन, खरोसा लेणी, निलंगा तालुका, त्याने उस्मानाबादलाही जागा घेतली, बार्शीलाही जागा घेतली, खरोशालाही काम करत आहेत. आणि परवा आम्ही उस्मानाबादला कार्यक्रमात त्यांनी एक संकल्प केला की बाबासाहेब आंबेडकरांची, रमाबाईची जी इच्छा होती की मला पंढरपूरला घेऊन जा, ती इच्छा बाबासाहेबांनी काही पूर्ण केली नाही. बाबासाहेब म्हणले, रमा तुला मी असं एक पंढरपूर निर्माण करून देईल, तिथे मी जे विठ्ठल आणि तू रुक्माई असेल असं एक पंढरपूर भविष्यात निर्माण करून देईल, असं आश्वासन बाबासाहेबांनी दिलं. आणि ते दीक्षाभूमी नागपूरच्या निमित्तानं दीक्षा घेऊन पूर्ण केलं आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्या पंढरपूरमध्ये जे बनते जे आमचे जे नागसेन मोदी यांनी ठरवलं की भविष्यामध्ये काही दिवसात लगेच लवकरच आम्ही पंढरपूरमध्ये बौद्ध धम्म परिषद घेणार आहोत. आम्ही तिथं परवा जाहीर केलं, त्यांना आम्ही सहकार्य करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी गाडगे बाबांनी जमीन दिलेली आहे, जागा आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जागा आहे, आरचे गायकवाड साहेबांना माहिती आहे. बाबासाहेबांच्या जागेवरच रमाबाईच्या जयंतीच्या निमित्तानं धम्म परिषद पंढरपूरला घेण्यात येणार आहे, असे आमचे भंतेजे आता जिथे उपस्थित झालेले आहेत. भंते सातत्याने भिक्षू संघ क्रमाक्रमाने येत गेला, पण ते वज्रबुद्धी आले, त्यांनी श्रामदेव संघ केला इथे. पण ते उपालीने अनेक श्रामदेव इथे मुलं बनवले. ते मुलं गावगाव घेऊन आम्ही प्रचारासाठी फिरलो. भंतेजीच्या गेल्यानंतर हा कार्यक्रम सुरू राहिला. बरेच स्थित्यांतर वादिवाद समाजामध्ये झाले, परंतु समन्वयानं जयंतीचे कार्यक्रम सुद्धा वेगवेगळे झाले. धम्माच्या कार्यामध्ये सुद्धा बरेच अडथळे आले, परंतु समन्वयाने आपण सहनशीलतेनं या ठिकाणी सामोपचाराने ती सामाजिक परिस्थिती त्या काळामध्ये हाताळली आणि आपल्याला त्यात यश आलं. आज पूर्ण असं एक गाव आहे की इथे एकच आमचं जयंती मंडळ आणि एकच मिरवणूक असते या गावामध्ये, हेही तुम्हाला सांगितलं पाहिजे. 17 मंडळं सध्या तरी नाहीत, 4-4 मिरवणुका नाहीत उभारायचे. आमची एकच मिरवणूक असते, एकच मंडळ असते. जे काही कार्यक्रम होतात 150च्या जयंतीचे, विजयादशमीचे, बुद्ध जयंतीचे, नामांतराचे, घटना गौरव सोहळा असेल, भीमा कोरेगावचा कार्यक्रम, कुठलाही कार्यक्रम असेल तर आमच्याकडे एक कार्यक्रम होतो. एकीनं एकत्र येऊन कार्यक्रम करतात. हे आमच्या पूर्णेच्या उपासक उपासिका कार्यकर्त्याचं यश आहे. आपल्यातला मान पान इगो मोठेपणा बाजूला ठेवून समाजासाठी म्हणून हे कार्य ते प्रत्येकजण करतो आणि ही परिषद सुद्धा त्याच पद्धतीने यशस्वी करते. सर्व उपासकांनी 1000, 500, 2000 असं दान
आम्हाला या परिषदेसाठी देत आहेत. दिलेला ऑडिट होतं, आपली ट्रस्ट आहे. आजकाल सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन ऑडिट झालेला. दरवर्षी अशोक गुजराती आमचे सी आहेत, राम भालेराव आपले कर्मचारी आहेत. ते दरवर्षी सातत्याने नियमितपणाने आपल्या संस्थेचं जमा खर्चाचं ऑडिट हिशोब असतो. तुम्ही कोणत्याही वेळेला जर आलात तर वर्षभराचा हिशोब आमच्याकडे आहे. कोणत्या माणसाने काय दान दिलं कोणत्याही वेळेला विचारलं तर आमच्याकडे त्याची नोंद आहे. पय्यामोश भंतेजी त्याची नोंद ठेवतात, नोंद घेतलेली आहे. म्हणून उपासकांच्या दान देणगीवर कुणी आम्हाला तांदूळ दिलेले आहेत, गहू दिले आहेत, कुणी तेल दिलेलं आहे, कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं पैशाच्या रूपाने दान दिलेलं आहे. हे सर्व उपासक देतात, सहकार्य करतात. म्हणून हे कार्यक्रम आपले यशस्वी होतात. हे जे भंतेजीला आपण इथे आणतो, माझ्या कानावर कुचकुच आली. आमची माणसं कुचकुच करायला फार पटायतात. मी दाभडच्या सभेमध्ये परिषदेत सांगितलं, ज्ञान रक्षेत तुम्ही होते का करुणानंद, तुम्ही, मी सांगितलं भंतेचा परिचय देताना भिक्खू संघाचा, हे आम्हा भिक्खू संघाला माझा 50 वर्षाच्या अनुभवातून सांगत होतो. आमच्या भिक्खू संघाला मराठ्यांचा त्रास नाही, बामणाचा नाही, मारवाड्याचा नाही, शिखाचा नाही, जैनाचा नाही, मुसलमानाचा नाही. आम्हाला फक्त आपल्या समाजाचा जास्त त्रास आहे. मी तिथं जाहीर सांगितलं, तिथं टाकत दानपेटीत टाक, दानपेटीत दान टाकत चला. जाहीर नाव करण्यामध्ये वेळ जाईल. जसं सहकार्य आपल्या समाजाचं आहे तसा त्रास सुद्धा आपल्या समाजात. बांधवानो, तेलाचे, डाळीचे, मिठाचे, कपड्याचे सगळे भाव वाढले की नाही रणवीर? काड्याच्या पेटीचा भाव वाढला का हो? काड्याच्या पेटीचा भाव का नाही वाढला? आग लावणाऱ्याची किंमत वाढत नसते, नीट लक्षात घ्या. आग लावणाऱ्याची किंमत कधीच वाढत नाही, त्याची किंमत तेवढीच राहते पूर्वारी. म्हणून आग लावण्याचे काम सुद्धा काही माणसं करतात. माझ्या कानावर आलं धम्मशी, हे बाहेर देशाचे भंतेजी लय मोठे पैसे देतात म्हणले भंतेजीला, म्हणून त्याला बोलवतात. ज्याने म्हणले असतील, ज्याच्या हातून निघाला असेल त्याला तर कळत असेल ना मी बोलले. जे बोललं नसेल त्याला काय लागत नाही, पण कोणाच्या तरी मनात आला असेल तर त्याला तर टोचत असेल. होय पाटील. तेव्हा दोन्ही भंतेजीला उभं करून इंग्रजीमध्ये विचारतो आता तुमच्या समोर की तुम्ही इथे किती, ज्या ज्या वेळेला आले, किती भंतेजीला दान पैसे देऊन गेले, त्यांनी सांगावं, नाही तर ते भाषणात सांग. तेव्हा असे बघा, दगड घडवला तर दगड देवळात नेला तर देव होत आहे काय मंडळी? पण माणसं देवळात नेले तर दगड होरी आलेत. हो हेरकर, माणसं देवळात नेल्यावर दगड होरी आलेत, ते देव होत नाही. दगड मध्ये गेल्यावर देव व्हायले, उलटच आहे. कप असते, आता आम्ही चहा पिलो ना, कप थंड पदार्थ जे राहतात त्याला दांडी आहे धरायला. थंड पदार्थ असेल त्या कपाला दांडी आहे, आणि जे गरम चहा असते त्याला दांडी नाही, त्याला धरत आहे, त्याला दांडी नाही. बघा कसा उलटा न्याय आहे. जे गरम पदार्थ आहे त्याला दांडी राहावं की नाही, थंड पदार्थाला झालेलं उलटा न्याय. तसा उलटा न्याय काही ठिकाणी निर्मले सुरू आहे. म्हणून हे कन्हाय कुथाचे काम सोडून द्या, आणि जर लय भंतेजीला पैसे मिळत असतील तर तुम्ही भंतेजी व्हा.
आमच्यासोबत 4 वर्ष 2 वर्ष महिनाभर राहून बघा, मग काय होतंय ते, काय मिळतंय ते कळतंय तुम्हाला. बायको येऊ देते का ते सांगा. 8 दिवस तरी बायको येऊ देते का आमच्या सगळं ते बघा. म्हणून हे कामं सोडून द्या. धम्माच्या बद्दल, बाबासाहेबांच्या बद्दल श्रद्धा किती लोकांमध्ये आहे किती लोकांमध्ये नाही याचं समीक्षण, याचं अध्ययन आम्ही करतो. काही माणसं नुसतेच लयरट बोलतात, दाबून बोलतात. करुणानंद फार बोलतात. त्याला आम्ही म्हणत असतो कोरडा कुटाल चटणी वाटा, येणं ना घेणं कंदील लावून येणं. त्याला आमच्याकडे व्याख्या आहे. बांधवानो, ढेकणं असतात, ढेकणं सरपंच, ते ढेकणं जीव घेत नाहीत पण रात्रभर झोपू देत नाहीत. असे काही ढेकणासारखे माणसं आहेत समाजामध्ये. जीव तर घेत नाहीत पण रात्रभर झोपू देत नाहीत. त्या ढेकणाच्या माणसाचा सुद्धा आमच्याकडे बंदोबस्त आहे. तेव्हा ढेकणासारखं वागू नका, काड्याच्या पेटीसारखं राहू नका, दगडासारखं वागू नका आणि पोटामध्ये उगाच गाठी मारू नका. काही दान करायचं असेल तर करा, नाही तर दान देणारे फार पुष्कळ माणसं आमच्याकडे आहेत. मला सर्व जाती धर्माचे लोक सहकार्य करतात. आत्मानीजी मुस्लिमचे करतात. आता उद्याही भंतेजीचा धनगर टाकळीला वर्षा आपलं उपसंपदेचा जे नदीमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे, धनगर टाकळीच्या सरपंच आणि सर्व धनगर मंडळींनी उद्याचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं पाहिजे. सर्व धनगर मंडळी बॅनर, फुलहार, स्वागत, घोडी, पाण्यामध्ये नेण्याचं सगळं सोय धनगर समाजानं केलं. तेव्हा सर्व जाती धर्माचे लोक, परवा मुस्लिम समाजाचे भाईजान आमचे महेंद्र गायकवाड गेले का, त्यांच्यासोबत आले होते. 2 तारखेला त्यांच्या मुलाचं लग्न आहे. मला त्यांनी लग्नाला येण्याचं इथं येऊन निमंत्रण दिलेलं आहे. ती पत्रिका जर तुम्ही पाहिली, ज्यांनी पाहिली, नुसती पत्रिका, ते त्याच्यात ते ठेवलेलं सगळं काही सामान, ते सर्व मिळून 25,000 रुपयाची नुसती पत्रिकाच आहे. आता इथे दाखविल्या आणल्या असते, विषय नाही तो. किती वेळ आहे? बरं, अगोदर विहारामध्ये, विहारात गर्दी करू देऊ नका. सिद्धार्थी गेले का? तुम्ही जा ना विहारामध्ये. आरके साहेब जा विहारामध्ये. मॅडम तिथे पूजा करून घ्या विहारामध्ये. बाबासाहेब हार अर्पण करा, नंतर मग इकडे स्टेजवर घेऊन. सर्व जाती धर्माचे उपासक म्हणजे लोक मला सहकार्य करतात. आमच्या गावातली पुण्यातली मंडळी सहकार्य करते. मारवाडी सहकार्य करतात, ब्राह्मण करतात, वंजारी करतात, ब्राह्मण करतात. हे जे आपले स्मृतिचिन्ह बनवले ते ब्राह्मणानं बनवून दिलेले आहेत. आपल्या आता भंतीजीला मोठा हार ठेवायचा. तुम्ही जा ना. उत्तमराव आपले खंडारी हर्षो जा ना बिहार. हर्षो, अनिल खरगे कराटे, मोहनराव मोरे सर जा ना बिहारामध्ये. नाही तिथे मंत्री महोदयांना अटेंड करा. हे बघा आमचे मित्र, काय नाव तुमचं?
बघाय राजेश धोत यांचं टाळ्या वाजवून सहकार्य करा. एकही कार्यक्रम आपला चुकवत नाहीत बघा, खातात त्याने येतात. आम्ही त्याला काही देत नाही बरं का, त्याच्याकडून काही घेत नाही. प्रेम, मैत्री, माणुसकी एवढाच धर्म आहे आणि बुद्धाचा धर्म हेच आहे. तेव्हा मी भिक्खू संघ, संस्था, विहार, धम्म परिषदा या ज्या ठिकठिकाणी होऊ लागलेल्या आहेत आणि आपल्या पूर्णेमधून आज 20 बनके जे तयार झालेले आहेत, हे आपल्या धम्म परिषदेचं ते यश आहे, बुद्ध विहाराचं ते यश आहे. काय फलनिष्पत्ती असं जर कोणी विचारलं तर आमच्याकडे त्याचं मूर्त स्वरूपामध्ये उत्तर आहे. विधायक स्वरूपामध्ये आज आताच आमचे कयानंद धम्मशील असतील, पया बोधी असतील, आपले बोधी धम्म असतील, हे सर्व भिक्खू संघ इथे घडलेला आहे. या सर्व धम्म परिषदांच्या माध्यमातून एक जागृतीचं काम, हे सोपं काम नाही, तयार होत आहेत. म्हणून धम्म परिषदेतला तुमचा हा जो खर्च, वेळ, शक्ती अजिबात वाया जाणार नाही. भविष्यामध्ये सुद्धा ते कारणी लागणार आहे. मी आपणा सर्वांना याबद्दल सांगू इच्छितो की आज अजिंठा लेणीच्या पायथ्याला आपण जे 75 एकर जमीन घेतलेली आहे, आमचे डॉक्टर SV गायकवाड जे चेअरमन पेपर्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जमीन घेतलेली आहे. आज तिथे काम सुरू आहे. 2 कोटीचं यात्री निवास सध्या बनत आहे. हळूहळू भविष्यामध्ये पाली विद्यापीठ आपलं तिथे निर्माण होईल, अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे. त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाने आपल्याला आश्वासित केलेलं आहे आणि लवकरच ते उभं राहील. त्या दृष्टीनं आपले प्रयत्न आहेत. भविष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बांधवानं आपल्याला एकदम मिळालेल्या नाही. बरेच परिश्रम करून नामांतर असो, कुठलाही विषय असो, सवलती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प होता तो भारत बौद्धमय झाला पाहिजे, त्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत. दुसऱ्या बाजूनं एक शक्ती, आज तुम्ही पाहिलं असेल कुंभमेळ्याचं, ऐकत असाल तुम्ही, हो या लक्षात, कुंभमेळा आज काही हजार माणसं मेलीत कुंभमेळ्यामध्ये. आमचे मेळे माणसं मारण्याचे मेळे नाहीत, तर माणसाला जीवदान देण्याचे मेळे आहेत, माणसं मारण्याचे मेळे नाहीत. नीट लक्षात घ्या. इथे जीवदान देणारे आहोत आम्ही, जीव घेणारे नाहीत. बुद्धाची परंपरा आहे. म्हणून आमच्या मेळ्यामध्ये हत्येचं समर्थन केलं जात नाही. एवढी माणसं तिथं मेली का हो? त्या प्रयाग संगमाचंच पाणी त्यांना पाजलं, तेच का जिवंत झाले नाहीत?
त्याच्या पाण्याचा गुण काय झाला? का ते सगळे स्वर्गात गेले डायरेक्ट वर? म्हणून अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्माण करणारा, भुवाबाजी निर्माण करणारा, लोकांना नादी लावणारा, अंगाला राख पासून गुलाम करणारा, धर्माच्या नावावर अवडंबर माजवणारा, अर्थहीन बडबड करणारा, निरर्थक बडबड धम्मामध्ये नाही असा हा धम्माचा उपदेश आमच्या धम्म परिषदेमधून ते आमचे भंतेजी देतात. ते एक भंतेजी बघा, ते करुणानंद भंतेजीने आता ते यूट्यूब चॅनल सगळे ज्या लक्षित भंतेजी ते चालवलं. त्याने मी 8 एकर जमीन घेतली पैठण तालुक्यामध्ये, ते सेंटर उभं करत आहेत. आमचे डॉक्टर इंदवंश भंतेजी भी, उनका भी वो चालू है क्या नहीं? बंद है त्याचे लाईव्ह चालू आहे बघा. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आमचे भंतेजी सुद्धा आता जेवढे महाराज प्रवचन देत असतील त्याच्यापेक्षा आता आम्ही जास्त भंतेजी प्रवचन देणारा एक मीडियात उभे करून आमच्याकडे तेवढी ताकद आता उभी आहे. मीडियामध्ये, टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये जेवढे काही महाराज भाषण कीर्तन देत असतील, आम्ही भंतेजी आमचे काही कमी नाहीत. आम्ही सुद्धा आमचा मीडिया आम्ही उभा करत आहोत आणि त्याद्वारे धम्माचा प्रचार आणि प्रसार किंवा धम्म परिषदेच्या निमित्ताने बिहारमधूनच नाही, या पद्धतीने सुद्धा समाजाला जागृत करण्याचं काम हे आपल्याकडे सुरू आहे, पुढेही सुरू राहणार आहे. आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्तानं पुढे सुद्धा ही परिषद अशीच सुरू राहणार आहे. भविष्यामध्ये प्रत्येक अंश समर्थपणे हे काम पाहत आहे. हे सर्व परिषदेची जबाबदारी प्रत्येक अंश यांनी यावर्षी स्वीकारलेली असल्यामुळे आपले बनते संघसेनाजी यांच्याकडून बनते अंश यांचं स्वागत झालं पाहिजे. या निमित्तानं या छोटे बंधूंचं स्वागत करणं आहे. हे ऑर्गनाईज किया असं परिषद कुठे गेलं आल्यानंतर करू तेव्हा छोटे बंधूंचं स्वागत करणं. पुढे सुद्धा आमचे बांधे मोदी धम्मा कार्तिक पौर्णिमा अजिंठ्याची परिषद, पूर्णिची परिषद असेल, यशस्वीपणे लातूरची परिषद आहे, हिंगोलीला रत्नभद्रेची परिषद यशस्वी करतात, बीडला धम्मसिंग भंतेजीने 6 एकर जमीन घेऊन धम्म परिषद यशस्वी केलेली आहे. सर्वच भंतेजी आमच्या कामामध्ये आमचे श्रीरत्न भंतेजी नांदेड मुदखेड देण्यामध्ये सुद्धा कमी नाही. म्हणून अशा धर्म परिषद आणि विहार हे आपल्याला एक प्रेरणादायी शक्ती देणारे एक ऊर्जा स्रोत म्हणून आपल्याकडे उभं राहत आहे. सर्वांनी आपल्या परीनं हिंदू संघाला सहकार्य करत जावं, दान करत जावं, जास्तीत जास्त प्रवचन ऐकण्याचं काम करत जावं, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत जावा, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला आपलं धोरण निश्चित करतात. बाबासाहेबांच्या संविधानाला काही लोक आता मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे, संपवण्याचा प्रयत्न करत आहे. बांधवांनो, मी जास्त तर सांगत नाही. जशी भारत स्वातंत्र्याची क्रांती झाली, जशी रशियामध्ये क्रांती झाली, जशी बांगलादेशात क्रांती झाली,
जशी श्रीलंकेमध्ये क्रांती झाली, जशी नेपाळमध्ये क्रांती झाली, ज्या ज्या देशामध्ये क्रांत्या झाल्या तेव्हा जर भारत स्वातंत्र्य या संविधानाचा जर कोणी अशा पद्धतीने बदलवण्याचा विचार झाला तर फार मोठी जागतिक क्रांती या देशामध्ये होईल. आणि काय होईल याचं काही सांगता येणार नाही. भविष्य फार अवघड आहे, तितकं सोपं नाही. जशी भारत स्वातंत्र्याची क्रांती झाली, प्रत्येक क्रांतीमध्ये माणसं मेले की नाही, तेव्हा लोक कुठलाही माणूस माफ करणार नाही. आणि जे असं करू पाहत आहेत त्यांनी हे विचार करावा. आमच्या धम्म परिषदेमधून, आमच्या सर्व धम्म परिषदेमधून भिक्खू संघ म्हणून वेळ पडला तर संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमचा सर्व भिक्खू संघ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस